जय एसिडिक शेतकरी मित्र, अल निनो याच्या प्रभावामुळे 26-27 या वर्षामध्ये 2026 या चालू वर्षामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा कमी पडणार आहे असं हवामान तज्ञांचं मत आहे। तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पेरणीसाठी रासायनिक खतांचा वापर करणं घातक आहे। त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे पीक जळून जाण्याची देखील भीती आहे। तर कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी, सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड हे एसिडिकचे दाणेदार खत आपण लॉन्च केले। मागील वर्षी या खतांनी अत्यंत चमत्कारिक अशा प्रकारचे रिझल्ट शेतकऱ्यांना दिलेले आहेत। त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचं तण नष्ट होतं, कीड आणि रोगांपासून पिकाचं रक्षण होतं, त्याचबरोबर पाण्याचा ताण पीक सहन करतं। अशा प्रकारचा अनुभव शेतकऱ्यांनी घेतला। मी तुम्हाला आता जे दाखवणार आहे ते बघून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही। पहिला अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। सतीश पाटील सोलापूर जिल्ह्यामधील जे शेतकरी आहेत त्यांनी आपल्या कोबी पिकाला पावसाळ्यामध्ये सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड त्यांनी वर टाकून दिलं आणि त्याच्यावर त्यांनी 50 ml प्रति लिटर प्रमाणे सॉइल चार्जरची फवारणी केली। तर अक्षरशः तण तर आलंच नाही, परंतु तुम्ही बघू शकता की त्या पांढऱ्या मुळांनी त्या संपूर्ण सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्डच्या दाणेदार खतांवरती जाळं निर्माण केलं। जबरदस्त अशा प्रकारचा चमत्कारिक रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला। ढगाळ वातावरणामध्ये त्या मुळांनी अशा प्रकारच्या मुळांचा जो विस्तार पांढऱ्या मुळांचा बघायला मिळाला, त्यातून आपल्याला या खताची ताकद कळते। नंबर 2चा अनुभव जे आहे ते हवालदार योगेश ढोले साहेब आहेत, यांचा यवतमाळहून आहे। त्यांच्या कपासच्या पिकामध्ये आपण जर खाली बघितलं तर ज्या ठिकाणी त्यांनी सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड याची दाणेदार खतं टाकली होती, त्या ठिकाणी त्याच्या तांबूस आणि पांढऱ्या मुळ्यांनी पूर्णपणे जाळं केलं। त्या खतातून संपूर्ण अंश ओढून आपल्या पिकाला दिला, हे आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकता। नंबर 3चा अनुभव मित्रांनो मनोहर भोसले सातारा यांचा आहे। आपण बघू शकता की आपण सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक पिकाला पाणी आवडतं, परंतु त्यांच्या टोमॅटो पिकामध्ये आपण बघता की ज्या बाजूला पाणी दिलेलं आहे त्या बाजूला मुळीचा खोलवर विस्तार नाहीये, परंतु ज्या बाजूला आपण दाणेदार खत टाकले सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड, त्या बाजूला आपण बघू शकतो की त्या खताचा शोध घेत ही पांढरी मुळी एखाद्या नदीप्रमाणे लांब लचक अशा प्रकारे प्रवास करते। हे अशा प्रकारचं आश्चर्यचकित करणारं दृश्य आपल्याला ह्या एसिडिकच्या दाणेदार खतांनी बघायला मिळाले। त्याचबरोबर माधव मुळे जालना यांचा हा काकडी मधला भर उन्हाळ्यामधला 40 डिग्री टेम्परेचर मधला जर हा काकडीचा प्लॉट बघितला तर तुम्हाला बघायला मिळेल मल्चिंग खाली पांढऱ्या मुळीने असं जाळं बनवलेलं आहे। या सर्व अनुभवांवरून आपल्या असं लक्षात येतं मित्रांनो की ऋतू कोणताही असो, जर सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्डचा वापर आपण जर केला तर त्याच्यावरून जर सॉइल चार्जरची दाट तुम्ही फवारणी केली 50 ml प्रति लिटर प्रमाणे किंवा ड्रीप मधून सोडलं, जबरदस्त अशा प्रकारचे रिझल्ट बघायला मिळतात। तुम्हाला पाण्याचा ताण सहन करू शकतं, तुमचं कीड रोग येणार नाही, तण येणार नाही। आजच्या काळामध्ये रासायनिक खतांवरती सरकारला करोडो रुपयाची, अब्जावधी रुपयाची जी सबसिडी द्यावी लागते, त्यामुळे शेतकऱ्यांना ज्या रांगा लावाव्या लागतात त्यापासून त्यांची 100% सुटकाही होईल आणि त्याचबरोबर तण, किडी, रोग यांच्यापासूनही तुमची सुटका होईल। पीक कोरडवाहू असो की बागायती असो, पण सर्वांनी सगळ्या पिकांसाठी एसिडिकचे दाणेदार खतं आपण वापरावेत आणि याचा आनंद घ्यावा। धन्यवाद।